नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला वाटते 80च्या दशकामध्ये माझ्या ही गोष्ट लक्षात राहिली याचं कारण मी तेव्हा शिवसेनेचं मुखपत्र एकमेव मार्मिक या साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक म्हणून काम करत होतो आणि त्याच काळात इंदिराजींची हत्या आणि खलिस्तान हा प्रकार उफाळलेला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खलिस्तान या चळवळीला कडाडून विरोध केला होता. ती फुटीरवादी, देशविरोधी, राष्ट्रद्रोही चळवळ आहे म्हणून. आणि त्यामुळे बाळासाहेबांना पहिलं जे Z+ सुरक्षा मिळाली ती त्यानंतर मिळाली होती. पण बाळासाहेब आपल्या स्वभावानुसार त्याची खिल्ली उडवताना आपल्याला कसा धोका नाही आणि शिवसैनिक हेच आपलं सुरक्षा कवच आहे हे सांगताना बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या एका मेळाव्यामध्ये सांगितलेला एक किस्सा मला आठवतो. विनोद होता तो. ते म्हणाले, मला हे लोक काय मारणार. म्हणजे पर्टिक्युलरली शीख अतिरेकी जे होते त्याविषयी त्यांना सांगायचं होतं. आणि त्याने एक किस्सा सांगितला होता. तो असा होता की क्रिकेटची मॅच चालू आहे, शेवटची ओव्हर आहे आणि शेवटचा बॉल पडणार आहे आणि 4 का 5 रन्स पाहिजेत, 4 किंवा 6 काही ती मारली पाहिजे. आणि सगळ्या स्टेडियमवरची गर्दी, प्रेक्षकांची जी गर्दी आहे ती एकटक त्या गोलंदाजाकडे आणि फलंदाजाकडे बघते. एक शीख तरुण पुढच्या रांगेत होता आणि तो जोर जोरात काय काय ओरडत होता. अशा वेळेला मागून आवाज येतो, ए मणिंदर नीचे बैठ जाना, हमको दिखता नाहीये. तो मणिंदर मागे वळतो आणि सांगतो, यार मेरा नाम मणिंदर नाही आहे. तेवढ्या वेळात हा तो वळतो आणि कोणाला तरी बोलणाऱ्याला दम देतोय. एवढ्या वेळात तो बॉल पडतो, काय तो सिक्सर जातो, मॅच जिंकली आणि संपली. आणि मग तो जो चिडलेला मणिंदर नाव नसलेला माणूस आहे तो म्हणतो, यार मुझे आखरी बॉल नहीं दिखाई दिया, ना देखने दिया. असा हातपाय आपटत निघून जातो. पुढच्या वेळेला कुठेतरी फुटबॉलची मॅच आहे आणि अशा वेळेला अगदी शेवटचा 1 मिनिट बाकी काहीतरी आहे आणि असेच सगळे प्रेक्षक गदारोळ 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 करतायत. आणि त्याच्यात हा शीख तरुण असतो आणि तो परत कोणीतरी मागून म्हणतो आहे, मणिंदर नीचे बैठ, हमको नाही दिखताय. तो चिडून वळतो आणि मागच्या बोलणाऱ्याला दम देतो, यार मेरा नाम मणिंदर नाही, क्यों बार बार मणिंदर बोल रहा है. आणि तेवढ्यात तो काय तो गोल झालेला असतो, मॅच संपलेली असते. परत हा शीख आपल्या कपाळावर हात मारतो. तेव्हा मोक्याच्या क्षणी कुठे बघावं आणि कुठे बघू नये ही तर साधी गोष्ट आहे. पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी आहे की जर मागे बसलेला ओरडून सांगतोय की मणिंदर नीचे बैठ, तर तुझं नाव मणिंदर नाही तर तू मागे वळून बघतोच का. तू जो मणिंदर नाही तर जो कोण मणिंदर खरा असेल तो वळून बघेल. तू मागे दुसऱ्या कोणाला दमदाटी करायची गरज काय. तुझं नाव ना मणिंदर नाही ना, मग तू कशाला मूर्खासारखा मागे वळतोयस. आणि मॅचचा काय तो क्रिकेटच्या किंवा फुटबॉलच्या मॅचचा मोक्याचा क्षण घालवतो. हा बाळासाहेबांचा किस्सा मला आज आठवला. याचं कारण बाळासाहेबांचे सुपुत्र आणि उवाठा शिवसेनेचे आजचे पक्षप्रमुख, ज्यांच्या हातून शिवसेना हा पक्ष गेलेला आहे, नाव निशाणी गेलेली आहे. आणि आता त्यांच्याकडे जे लोकसभेचे 9 खासदार आहेत त्यातले 2/3 फुटणार अशा बातम्या आहेत. या गेल्या आठवडाभर रंगवल्या झालेल्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज बघितल्या होत्या मी. आणि त्या निमित्ताने मला तो बाळासाहेबांचा किस्सा आठवला. कारण अनेकांनी सांगितलंय, ब्रेकिंग न्यूज देणाऱ्यांनी, की 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन असतो आणि त्या वर्धापन दिन सोहळ्यातच त्या मुहूर्तावर ही फाटाफूट वगैरे होणार आहे. आणि म्हणून मला हा विषय डोक्यात येता येता तो बाळासाहेबांचा किस्सा आठवला, जो जवळजवळ 40-50 वर्षापूर्वीचा आहे. 86 किंवा 87चा आहे. 1986 किंवा 87.
अरे तुझं नाव मणिंदर नाही तर मागे वळून बघतोच का मुळात? तू मॅच बघायला आलायस, मॅच बघ. शेवटचा निर्णायक चेंडू टाकला जाणार आहे किंवा निर्णायक मिनिटाचा खेळ चालू आहे, पण तो वळतो. याला दिशाभूल करणं म्हणतात. आणि तो दिशाभूल करून घेत होता. तो दिशाभूल करून घेत होता आणि फसगत त्याची होत होती. नेमकी ती अवस्था आज बाळासाहेबांच्या सुपुत्राच्या पक्षाची आणि नेतृत्वाची असेल तर त्याची तुलना बाळासाहेबांनी सांगितलेला किस्सा जो आहे त्याच्याशी करणं अगत्याचं होतं. मित्रांनो, एक सोपी गोष्ट घ्या. अचानक हे ऑपरेशन टायगर ज्याची खिल्ली मीडिया उडवत होता, ते ऑपरेशन टायगर हे इतकं पॉवरफुल झालं की उद्धव ठाकरेंनी सुद्धा दुसऱ्यांदा आपल्या पक्षाच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलवली. मग ती बैठक बोलवली, त्या बैठकीला किती लोक आले, कोणी कोणी काय काय शपथा घेतल्या, किती लोक आले, किती लोक ऑनलाईन आले, किती लोकांनी उत्तरच दिलं नाही, वगैरे वगैरे. या गेल्या 4-5 दिवसामध्ये याचा हलकल्लोळ चालू आहे. याचं कारण ज्या प्रकारे बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर तिथला 15 वर्ष सत्तेत असलेला ममता दिदीचा तृणमूल काँग्रेस पक्ष हा बघता बघता पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतोय. पण त्या घटनेला अकारण आगामी पावसाळी अधिवेशनात भाजप किंवा मोदी सरकार जे बारगळलेलं महिला विधेयक आहे आणि परिसीमन विधेयक आहे ते आणणार आणि त्याच्यामध्ये 2/3 बहुमताची गरज भाजपला आहे आणि म्हणून भाजपला जवळजवळ 60-70 वगैरे काहीतरी इतर पक्षातले एनडीएच्या बाहेरचे खासदार हवे आहेत. या थिसिसला तृणमूलची फाटाफूट जोडली आणि जो काय थिअरीचा खेळ सुरू झाला त्यातून मग तृणमूलचे 22 खासदार, 20 खासदार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना भेटल्यानंतर संख्या पूर्ण होत नाही. मग संख्या पूर्ण होण्यासाठी कोणाला फोडता येतील, किती लोकांना फोडता येतील, कोण फोडतील, त्यांचे 2/3 किती आहेत, हे जे सगळं सैद्धांतिक आणि संवैधानिक समीकरण आणि गणित मांडलं जात होतं त्यातून उद्धव ठाकरे यांच्या 9 पैकी 6 फुटले तर एनडीए मध्ये भर पडते आणि भाजपला हवा असलेला जो 2/3 आकडा आहे 360-70 काय त्याच्यात जवळ जात आहे. आणि मग त्यातून जी चाचपणी झाली त्याच्यात बरेच दिवस उदय सामंत वगैरे बोलतायत की आमचं ऑपरेशन टायगर आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या 9 खासदारांमधले 2/3 फोडून शिंदेच्या शिवसेनेत आणले जाणार. ही गोष्ट गेले काही महिने चालू आहे आणि त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेतली, त्यांना पत्र दिलं, त्याच्यावर सह्या कोणाच्या, किती खऱ्या किती खोट्या, हा सगळा गदारोळ चालू असताना एक गोष्टीकडे दुर्लक्ष होतं की पहिल्यांदा ओम बिर्ला सभापती यांची भेट मागण्यात आली, वेळ मागण्यात आली. वेळ मिळाल्यानंतर ते जाऊन त्यांच्या घरी भेटले, नंतर त्यांच्या कार्यालयात भेटले, त्यांना पत्र दिलं, त्याच्यावर किती नाव आहेत 19-22 वगैरे वगैरे वगैरे. पण अजूनही तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी जी मागणी सभापतींकडे केली त्यावर सभापतींनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि दरम्यान अचानक कुठच्या तरी एनसीपीआय नावाच्या एका नगण्य पक्षामध्ये हे 19 खासदार विलीन झाल्याची बातमी आली. हा सगळा गदारोळ, उडवलेला धुरळा आणि मग त्याच्यात एकदा ते झाल्यासारखं आहे मग किती कमी पडतात हे गणित सुरू झालं आणि मग आणखीन कुठले फोडले जाऊ शकतात. डीएमके तर आहेच आणि त्यातूनही आलं. आणि मला अजूनही या सगळ्या प्रकाराची गंमत कळते. मी आधीच एक व्हिडिओ केलाय, कालच टाकलाय की इतक्यात उबाठा शिवसेनेचे खासदार फुटणार नाहीत. अर्थात ही माहिती मला कोणी दिलेली नाही. मी तुम्हाला सांगितलंय की मी लॉजिकली तर्काच्या आधारे माझं विवेचन करत असतो आणि आज घडीला तरी उद्धव ठाकरे यांचे खासदार फोडण्याची ना भाजपला गरज आहे, ना एकनाथ शिंदेना गरज आहे, ना परिस्थिती तशी दिसते.
पण 19 जूनचा मुहूर्त कसा साधायचा, म्हणजे यांचा मुहूर्त आहे म्हणून उभाठा शिवसेना फुटली पाहिजे, हे जे काही विवेचन आहे मला पटत नाही. आणि म्हणून मी जो विचार करत होतो, सगळ्यांचं लक्ष कुठे, 19 जून, 6 खासदार, कोण कुठे चार्टर्ड प्लेनने गेला वगैरे वगैरे वगैरे. पण हे सगळे लोक एक गोष्ट विसरले की जी कुठची तारीख 19 जून आहे, त्याच्या एक दिवस अलीकडे जी तारीख येते त्याला 18 जून म्हणतात. आणि 18 जूनला महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या 16 जागा अधिक एक पोटनिवडणूक अशा 17 जागांसाठी निवडणूक व्हायची. पोटनिवडणूक ही बावनकुळेमुळे होते आणि नागपूरची ती जागा भाजप सहज जिंकणार आहे. विषय आहे तो उरलेल्या 16 जागांचा, ज्या रितसर नव्याने निवडल्या जाणार आहेत. बावनकुळेंची जी जागा आहे ती उरलेल्या कालमर्यादेपुरती आहे आणि 16 या रितसर निवडल्या जाणार 6 वर्षासाठी. आणि त्याचं मतदान ज्या दिवशी होणार आहे ती तारीख आहे 18 जून. म्हणजे मी बोलतोय ती बहुतेक 17 जून आहे, उद्याची गोष्ट आहे. अशा वेळेला ज्या वेळेला उमेदवारी अर्ज कोणाला काय काय वगैरे वगैरे वाद महिनाभर आधी, 15 दिवस आधी झाले आणि आता प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आलाय, त्या दिवशी मतदानाकडे प्रत्येक पक्षाने लक्ष दिलं पाहिजे. आणि ते फक्त भाजपा, फक्त शिंदे नाही, अगदी उभाठा शिवसेना, शरद पवार गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांनी आपापले लोक जे काही उमेदवार उभे केले, ज्यांनी माघार घेतल्यानंतर देखील उरलेले आहेत, ते विधान परिषदेचे आपले आमदार निवडून आणण्यासाठी, उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली सगळी बुद्धी आणि ताकद खर्ची घातली पाहिजे. अशा वेळेला शिवसेना काय करते, शिवसेनेचे स्वतःला सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणणारे उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, ही मंडळी काय करतात, तर फुटणारे आमदार अशा ज्या बातम्या आहेत त्यांना अडवण्यासाठी आपली बुद्धी आणि शक्ती सगळी पणाला लावून बसली. पण विधान परिषदेमध्ये जे आपले आमदार किंवा उमेदवार निवडून आणायचे त्याकडे त्यांचं कितीसं लक्ष आहे. उद्याच्या उद्या मतदान होणार आहे आणि त्यामध्ये तुमचे नगरसेवक, जिल्हा परिषद, तालुका पंचायत सदस्य फुटले आणि त्यांनी सत्ताधारी उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं तर तुमची मतं असून सुद्धा तुमचा विधान परिषदेचा उमेदवार पराभूत होणार आहे. जे लोकसभेचे खासदार फुटणार आहेत किंवा फुटणार अशा बातम्या आहेत त्याला भरपूर वेळ आहे. त्याला सभापतींकडे जाणं, सभापतींचा वेळ मागणं, सभापतींना पत्र सादर करणं, त्यासाठी आवश्यक त्या बैठकी करणं, सगळी प्रोसिजर आणि औपचारिकता पूर्ण करणं, याला 4-5 दिवस तरी लागतात. पण विधान परिषदेसाठीचं मतदान हे 18 तारीखचं आहे आणि ते त्याच दिवशी होणार आहे. ते खूप आधीपासून ठरलेली वेळ आणि ठरलेला मुहूर्त आहे आणि त्या बाबतीत उभाठा शिवसेनेचे सगळे नेते गाफील आहेत. ते खासदार फुटतील तर त्यांना वाचवायला धावलेत, पण आपले विधान परिषदेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एक नगरसेवक हा मतदार असतो, तो महत्वाचा आहे. तो आपल्याच बाजूने राहील, आपल्याच बाजूने मतदान करील, यासाठीचा प्रयत्न करण्यापासून उभाठा शिवसेना मैलोगंती दूर आहे. आणि गंमत बघा, जे तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत ममता दिदी गप्प होत्या, पक्षाचं नेतृत्व गप्प होतं आणि बोलत कोण होते, जे फुटणारे 18, 16, 20, 22 जे कोण होते ते बोलत होते, ते पत्रकारांशी बोलत होते, मीडियाशी बोलत होते, पत्र कागद वगैरे दाखवत होते. शिवसेनेच्या बाबतीत, उभाठा शिवसेनेच्या बाबतीत जे कोणी फुटणारे आहेत म्हटलं जातं ते चकार शब्द मीडियाशी बोलत नाहीत, जाहीररित्या बोलत नाहीत, कुठले कागद दाखवत नाहीत आणि त्यांना रोखायला निघालेले मात्र थेट पत्रकार परिषद घेतात. मी हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी दिल्लीमध्ये संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी घेतलेली पत्रकार परिषद दाखवली. म्हणजे अजून फुटणाऱ्यांकडून किंवा फुटीरांकडून एकही शब्द बोलला गेलेला नाही.
तेवढ्यात ते फुटणार असल्याची ग्वाही द्यायला उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान हायकमांडचे नेते मात्र पत्रकार परिषद घेऊन मोकळे झाले. फुटणार आहेत का? ये मणिंदर नीचे बैठ, मेरा नाम मणिंदर नहीं है. कळलं तुम्हाला? फुटणाऱ्यांनी एकही शब्द बोललेला नाही, पण जे निष्ठावान आहेत ते मात्र फुटणारे आहेत असं म्हटलं जातं. त्यांच्याकडे बोट दाखवून दोषारोप करायला थेट मीडियामध्ये दाखल झाले. याला कॅमॉफ्लॉज म्हणतात. हा खरा गेम आहे. ही उभाटा शिवसेनेची सगळी बुद्धी आणि शक्ती ही नको तिकडे वळवली गेली. मनिंदर नीचे बैठ आणि हे सांगतात मेरा नाम मनिंदर नाही है, आमच्यात फाटाफूट होणार नाही. अरे फुटणारे समोर आलेले नाहीत, फोडणार कोण आहे तो बोलत नाही. मग तुम्हाला कोणी सांगितलं इन्कार करायला आणि त्यासाठी पुढे यायला? बाळासाहेबांनी जो शिवसेनेच्या शिवाजी पार्कच्या मेळाव्यात विनोद सांगितला होता, हास्यास्पद विनोद सांगितला होता, तो उद्धव ठाकरे यांना पॉलिसी मॅटर वाटतो की काय? आजचे जे कोण शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत, अनिल देसाई वगैरे, त्यांना ती पॉलिसी वाटते, पक्षाचं धोरण वाटतंय की मनिंदर नीचे बैठ म्हटल्यावर आपण वळायचं आणि त्याच्यात आपले सगळे विधान परिषदेचे उमेदवार आणि मतदार पळवले जाणार. हा गेम आहे मित्र. तुमचं लक्ष उडवायचं, तुमची दिशाभूल करायची आणि तुम्हाला स्वतःलाच हरवून यायला भाग पाडायचं. हा गेम आहे. गेम 18 जूनचा आहे, 19 जूनचा नाही, असं माझं ठाम मत आहे. मी कदाचित चुकत असेल, कारण हे तर्कबुद्धीचं टांगड आहे. मी चुकत असेल तर आठवड्याभरात ते स्पष्ट होईल. पण माझ्या तर्कबुद्धीला आत्ता तरी उबाठाचे खासदार फुटतील असं वाटत नाही. हे पुन्हा एकदा बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.